तुम्ही कधी लक्ष दिलंय का? डाएट करताय, चालताय, सकाळी गरम पाणी, रात्री हलकं जेवण, सगळं केल्यावरही वजन 1 इंचही कमी होत नाही. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज बिझी बट फिटकडून तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. कारण वेट लॉस तुमच्या प्लेटवरून नाही तर तुमच्या गटपासून सुरू होतं. गट म्हणजे पचन संस्था ठीक नसताना वजन कमी होणं जवळपास अशक्य असतं. कारण वेट लॉस इज इक्वल टू गट हेल्थ. लोक म्हणतात माझा मेटाबॉलिझम स्लो आहे, मला बारीक होणं जमत नाही किंवा मी बारीक होत नाही, कितीही केलं तरी वजनच कमी होत नाही. पण यामागचं मूळ कारण एकच, गट इम्बॅलन्स. तुमचं गट म्हणजे तुमच्या शरीराचं इंजिन, फॅट बर्निंग स्विच आणि इम्युनिटी कंट्रोल रूम. इंजिन खराब असेल तर गाडी कशी चालेल? तसंच गट खराब असेल तर फॅट बर्न कसं होणार? व्हॉट हॅपन्स व्हेन गट इज वीक? ज्यावेळी पचन संस्था वीक असते त्यावेळी नेमकं काय होतं? तर जेव्हा तुमचं गट कमजोर होतं तेव्हा शरीरामध्ये 4 मोठे बदल होतात. पहिलं, इन्फ्लेमेशन वाढतं. शरीरामध्ये छोटी छोटी सूज निर्माण होते. हे तुमचं फॅट बर्निंग ऑफ करतं. दुसरं, न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होत नाहीत. जे काही न्यूट्रियंट्स आहेत, पोषक तत्व जे आहेत, तुम्ही हेल्दी खाल्लं तरीसुद्धा विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स शरीर ॲब्झॉर्ब करू शकत नाही, म्हणून एनर्जी नाही. साहजिकच क्रेविंग्स वाढतात आणि ज्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं, फॅट साचतात. तिसरं, हार्मोन्स इम्बॅलन्स. गट खराब असेल तर लेप्टिन म्हणजे भूक कंट्रोल करणारे जे हार्मोन आहे ते बिघडते. इन्सुलिन म्हणजे शुगरचा कंट्रोल वाढतो. कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन वाढते. हे तिन्ही हार्मोन्स वेट गेन चालू करतात. आणि चौथं, बॅड बॅक्टेरिया वाढतात. जास्त गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे सारे संकेत आहेत की गट टॉक्सिक झालंय. हा टॉक्सिक गट फॅट बर्न करू शकत नाही. म्हणूनच व्हाय वेट लॉस स्टार्ट्स ओनली आफ्टर गट रिसेट. तर गट ठीक केला की शरीरामध्ये इन्स्टंट 3 इम्प्रूव्हमेंट्स होतात. पहिलं, इन्फ्लेमेशन कमी होते. दुसरं, ज्यावेळी इन्फ्लेमेशन कमी होते त्यावेळी फॅट बर्निंग पुन्हा सुरू होते. दुसरं, न्यूट्रियंट ॲब्झॉर्प्शन सुधारते. साहजिकच विटॅमिन B12, विटॅमिन D3 आणि आयर्न ॲब्झॉर्ब होतात, त्यामुळे एनर्जी वाढते आणि क्रेविंग्स कमी होतात. तिसरं, हार्मोन्स बॅलन्स होतात, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो, भूक कमी, इन्सुलिन कमी, बेली फॅट कमी, थायरॉईड फंक्शन सुधारते आणि मेटाबॉलिझम सुधारतो. डायजेशन स्ट्रॉंग होते, ज्याच्यामुळे डेली पोट साफ होते, ब्लोटिंग कमी होते आणि शरीर हलकं वाटतं. आणि म्हणूनच विदाऊट गट हिलिंग वेट लॉस इज जस्ट इम्पॉसिबल. विथ गट हिलिंग वेट लॉस बिकम्स ऑटोमॅटिक. आता जर तुम्हाला 4 ते 5 लक्षणापैकी कुठलीही लक्षणं दिसत असतील तर तुमचं पचन संस्था खराब असल्यामुळेच तुमचं वजन कमी होत नाही. दररोज ब्लोटिंग, अपचन, कॉन्स्टिपेशन, गॅस किंवा ॲसिडिटी, क्रेविंग्स, स्पेशली स्वीट म्हणजे गोड खाण्याची जास्त क्रेविंग्स होतात, कमी ऊर्जा, मूड इरिटेशन, पोटाभोवती फॅट, नीट झोप न येणं, हे सगळं सांगतं की पहिले गट हील कर. तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर डाएट, जिम, वर्कआउट काहीच काम करणार नाही जोपर्यंत तुम्ही गट रिसेट करणार नाहीत. जर तुम्हाला ब्लोटिंग कमी करायचं असेल, त्यासोबत पोट साफ हवं असेल, क्रेविंग्स कमी करायच्या असतील
नॅचरल वेट लॉस सुरू करायचा असेल आणि त्यासोबत तुमची प्रकृती, तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित मॅनेज करायची असेल तर आत्ताच मला मेसेज करा. मी तुमच्या बॉडी टाईप आणि समस्येनुसार एक सिंपल, नॅचरल आणि इफेक्टिव्ह प्लॅन देईल, जो तुम्हाला मदत करेल तुमचं वजन मेंटेन करायला. याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.